सकाळी सकाळी इतकी कामाची धांदल ओढते ना, सगळ्यात अगोदर भाजी बनवायला घेतली तर गवारची शेंग बनवायची होती मला. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असेल श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर ही गवार बनवायची होती बघा मला. पुणेरी गवार खूप छान लागते बरं का. पण नेहमी म्हणलं तर हिरवी मिरचीची गवार बनवत असते, तर आज म्हणलं लाल म्हणजे आपलं घरगुती जे तिखट होतं ते जे बनवावं. आणि आलं लसूण खोबरं हे तर पेस्ट मी रात्रीच करून ठेवली होती. बघा कढीपत्ता तर खूप छान आला होता. तर जास्त जास्त झाली होती फांद्या. आणि असं बघा हे पांढरं पांढरं टिपकं ना काय पडले माहीत नाही. तर हे थोडंसं मी कट करून टाकलेलं. भरपूर असं फांद्या फुटल्या होत्या. तर हे ना एवढा असा कढीपत्ता मी आपलं हे केलेलं आहे. आणि जास्त एवढा छान आला होता बघा. भरपूर असं छान आला होता. आता इतकी फांदी फुटली होती. आणि हे टिपकं असं काय पडले माहीत नाही. म्हणजे थोडंसं आपलं कट केलं ना छान येतं परत एकदा. आणि आता पावसाळा चालू आहे, छान फुटून येईल म्हणलं. त्याच्यानंतर ना एवढासा कट करून टाकलेला आहे मी कढीपत्ता. तिथं पण भरपूरसा झाडाला झाला होता. आभाळ अजून गच्च भरलेले, कपडे भांडे वगैरे सगळी झाली. आपलं अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत. एकदम शांत शांत वातावरण झाले. आणि मला आज मिशनीवरती बसायचं आहे. तर काल सगळं घरातलं साफसफाई केली, आवरावर केली. आणि आता लाईट नाही तर म्हणलं आज ब्लाऊज कट करून घेऊया 2-3, परत उद्यापासून शिवता येईल. 4:30 वाजलेत आणि आज सकाळपासून असं लाईट नाही, दिवसभर लाईट नाही. तर आज कोणतंच काम झालेलं नाही माझं. तर शेळीचं वगैरे झाडून काढलं. आभाळ अजून गच्च भरलेलं आहे. तर दिवसभर ना थोडा थोडा असं पाऊस चालू आहे बघा. आणि ही एक माऊलीच्या पप्पांनी मला असं 2-3 वलाने बांधून दिलं म्हणून बरं झालं आहे. तर लगेच बघा असं कपडे बाहेर टाकलं की असं लगेच काढावं लागते. तर लगेच आतमध्ये आणून टाकलं. तर भरपूर सारे दररोज कपडे असतात ना धुवायला. तर लगेच असं पाऊस बंद होतो आहे का नाही तर लगेच असं रिमझिम पाऊस सुरू होते. आता थोडंसं बघा छान झाले वातावरण. तर चला आता अक्षता माऊली येतील शाळेत ना. आता 4:30 वाजलेत आणि लाईट आलं की आता एक 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 दळणं यायला लागलेत. लाईट आलं की लगेच परत ना गिरण चालू करावी लागते. संध्याकाळचे बघा 7 वाजलेले, 7 सव्वा 7 वाजलेले. आणि इकडं म्हणलं तर दिवाबत्ती करून घेतली. आणि स्वयंपाक म्हणलं तर लवकर बनवलेलं बघ. आणि सकाळपासून ना अजिबात लाईट नव्हती. आणि सकाळपासून ना अजिबात लाईट नव्हती. तर कोणतंच काम करता येईना. सकाळपासून ना अजिबात लाईट नव्हती बघा. तर कोणतंच काम करता येईना. तर मिष्टीचं पण काम करता येईना. आणि दळणं पण दळता येईना. तर दुपारीच आले होते 1-2 दळणं. तर आता अजून 2-3 दळणं आलेत. अगोदर आज स्वयंपाक बनवून घेतला. तर म्हणलं आणि कालपासून ना माऊलीचं चाललं होतं की मला बाजार आमटी बनव, बाजार आमटी बनव. तुम्ही म्हणत असाल दररोजच कशी बाजार आमटी बनवते. पण आता माऊलीची बघा इतकी फेवरेट झाली ना बाजार आमटी. भरपूर अशी फेवरेट. तर आवडती म्हणल्यानंतर बनवावंच लागतंय. म्हणजे त्यात आपलं माऊलीला शाकाहारी असल्यामुळं त्याला जे काही आवडेल ना ते बनवूनच द्यावं लागतं. लेकरांना आवडते म्हणल्यावर. आणि तसं अक्षतालाचं तिचं पण चालू होतं बनव. कालच म्हणत होती की बनव. आणि काल ना मी वांग्याची भाजी बघा खारं वांगं बनवल्यानंतर बापूने आणलं होतं. मग काय परत काय बनवणं झालंच नाही. म्हणजे असं होते सकाळची भाजी सॉरी. आणि आताची भाजी मला सकाळी परत शिळं खाण्यापेक्षा आताचं खाल्लेलं बरं. त्याच्यामुळे मी केली नाही. आणि आता आपलं दिवाबत्ती वगैरे झालं. माऊलीचे पप्पा अजून आलेले नाहीत, आता येतील. आज बाजरीच्या भाकरी आणि मस्त बाजार आमटी बनवली. तर सकाळच्या चपात्या वगैरे होत्या. शेंग होती गवारीची. तर पोरांसाठी पोरांच्या डब्यासाठी बनवलेली. आणि आज दिवसभर ना जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही. तर अजिबात माझी तब्येत बरोबर नव्हती. आणि आमच्याकडचं वातावरण थोड्या वेळ पाऊस तर थोड्या वेळ उघडते तर थोड्या वेळ पाऊस. अशाने ना माझी तब्येत पूर्णपणे बिघडली होती. आज इतका थकवा आला होता ना, खरं सांगते भरपूर असा थकवा आला होता. आता जवळजवळ 2-2.5 महिने झालं गवताला तर अजिबात नाही. दररोज बापूस गवत आणत असते. आणि आपलं घरचंच एवढंच करायचं. तर मला काय म्हणणं असं झालं आहे. तर आज इतकी तब्येत बिघडलेली बघा. आणि रात्री तर असं एवढं हे झालं बघा. अक्षरशः मला 11:30 पावणे 12 वाजल्या त्या झोपायला. दळणं वगैरे सगळं दळून सगळं झाडून वगैरे काढायचं सगळं. आणि सगळी दळणं बघा आतमध्ये ठेवायचं. आणि माऊली ना आता बाहेर गेल्या बघा अभ्यास करायला. आणि माऊलीचा कालचा हरिपाठ कसा वाटला ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर दररोज त्याचा हरिपाठ म्हणायचं चालू असतं. आणि बापूना दररोज त्याचा हरिपाठ म्हणून घेतात. पण आता दररोज नाही व्हिडिओ काही शूट करत बसत नाही मी. पण म्हणलं रात्री काल ना आवर्जून व्हिडिओ त्याचा शूट केला होता मी.
तर जास्त बघा व्हिडिओ शूट करत असेल ना तर अजिबात ते म्हणत नाही, लाजत असतो. आणि दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर बघा बापूंचं असते दररोज थोड्या वेळ 2-3 मिनटं त्याचा हरिपाठ म्हणून घ्यायचं. तर ती दररोज म्हणत असते. तर एक एक दिवशी ना मी चोरून व्हिडिओ काढायला लागले तर ते अजिबात म्हणत नाही, तिथून शांत बसतो. मी इथून मागं काही व्हिडिओ काढला नव्हता, इथून पुढे ना नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि काल मी इतकं बघा त्याला म्हणजे की थोडंसं गोड बोलून त्याचा व्हिडिओ शूट केला होता. तर चला आता दळणं आलेत, माऊलीचे पप्पा पण आलेले दिसते. तर दळणं दळून घ्यायचेत मला, 2-3 दळणं, ते स्वयंपाक पण झालेला आहे. मस्त चमचमीत झणझणीत अशी बाजार आमटी बनवलेली बघा. तर ह्या वेळेस जरा वेगळी आणली होती, सार्थक बाजार आमटी आणली होती. प्रत्येक वेळेस म्हणलं तर सह्याद्री आणत असते, तर ह्यावेळेस सार्थकची आणली होती. आपलं मस्त बाजार आमटीला ना छानसा कट वगैरे आलाय बघा. इकडं आपलं बाजरीच्या भाकरी आणि बाजार आमटी खूप छान लागतं. तर इकडं मी बाजरीच्या भाकरी असं मस्त मोठ्या मोठ्या बनवलेल्या, काल बाजरीचं दळून ठेवलं होतं ना. तर आपलं गव्हाचं दळण आणि ज्वारीचं दळण आलेलं होतं. भरपूर सारा अंधार पडलाय बघा, 6:15 वाजले. इकडे ना माऊलीच पप्पांनी आपलं दूध वगैरे आणलेलं आहे. तर परवा दिवशी ना एकादशी आहे बघा. एकादशी असल्यामुळं का नाही असं मस्त हिरवी मिरची, बटाटी, परतनं आलं वगैरे आणलेलं आहे चहासाठी. आणि इकडं म्हणलं तर खारं शेंगदाणे आणलेले आहेत. आणि भरपूर असं शाबूमध्ये खायला बघा, खिचडीमध्ये खायला दही मला भरपूर असं आवडतं आहे. आपलं माऊली बाळाला सुद्धा आवडते ना, तर मी न सांगता माऊलीच पप्पांनी आणलेले बघा. आणि इकडं आपलं दूध. तरी परवा ना 2 एकादशी आलेत, पण आता शुक्रवारची जी एकादशी आहे ती आपली नाही, तर शनिवारची जी आहे ते धरत असतो आम्ही. मी तर त्यांना फक्त बघा मिरची आणायला सांगितलेली सकाळी, तर त्यांनी बटाटे, परत आलं, दही वगैरे बरंच काही, शेंगदाणे वगैरे आणलेले. आणि त्या भाभींनी ना असं त्यांच्या सणाचं बघा रोल दिलेलं. आणि दिसायला जरी असं असेल तर चवीला बघा खूप छान असं आहे. तर मी अगोदर टेस्ट केली, थोडंसं म्हणून ना मी अगोदर टेस्ट केलेले. तर खूप छान लागते बरं का ते. पोरांना दिलेले खायला, त्यांनी हे घरीच बनवले.